दादा बघा, हाच माणूस आहे ना तो? नाही, हा नाही, तो वेगळाच होता. बघितलं ना ताई? हो जाऊ द्यावं गरीबाला. हो तुमच्या पाया पडतो. हो मी काय बी नाही केलं ताई. तू जा रे इथून, परत शाळेच्या आवारात नाही दिसायचं. वय वय जातो जातो. नक्की हा माणूस नव्हता तो? अहो मॅडम, खरंच सांगतो, तो हा नव्हताच. तुमचं लक्ष असायला हवं की नाही? अशी कशी बाहेरची माणसं येऊन मुलांना भेटतात? मुळात तुम्ही लहान मुलांना शाळेच्या बाहेर जाऊच कसं देता? अहो मॅडम, विक्रेते येत असतात, मी त्यांना बाहेर घालवतो, पण ते पुन्हा येतात. पण आता इथून पुढे कोणी येणार नाही आणि मुलांनाही बाहेर सोडणार नाही. आणि शाळा सुटल्यावर सुद्धा जोपर्यंत पालक येत नाहीत किंवा स्कूल बस येत नाही तोपर्यंत मुलांना सोडायचं नाही. हो मॅडम. ठीक आहे, जा तुम्ही आता. आत्या, हा माणूस नसेल तर मग कोण असेल? नाही का ना, आपण इथेच थांबूया शाळा सुटेपर्यंत. अगं नाही, त्यामुळे मुली घाबरतील. आपण एक काम करूया, नेहमीसारखं आपण ड्रायव्हरलाच पाठवूया त्यांना घ्यायला. आपण हवं तर उद्या पुन्हा येऊया, मग तेव्हा कळेल कोण आहे तो माणूस ते. आत्ता चल तू. माझ्या मागे लागलायत. हलक्यात येत आहे मला. मी सापडतोय, वाट बघा. आणि तसंही नेत्रा, इंद्राणी, तुम्ही माझ्यापर्यंत पोचाल तोपर्यंत मी बरंच काही करून मोकळा झालेलो असेल. वेगळा माणूस म्हणजे? म्हणजे आज जो आईस्क्रीमाला आला होता ना, तो इथे पहिल्यांदाच आला होता. कशावरून? आम्ही वॉचमॅनला सुद्धा विचारलं, त्याने सुद्धा हेच सांगितलं. तो म्हणाला हा तो माणूस नाहीये. बरं ठीक आहे नेत्रा, तुम्ही तरीही प्रिन्सिपलला भेटा, कंप्लेंट करा. जो कोणी त्याला असं सोडायचं नाही आपण. हवं तर मी उद्या जाऊन अजून चौकशी करेन. हो, पण आम्ही आजच बोललो प्रिन्सिपलशी आणि त्यांनी ऍक्शन सुद्धा घेतली आहे. आज मधल्या सुट्टीत मुलं बाहेर नाही आले. बरं मी पोचलोय ऑफिसला. संध्याकाळी घरी आलो की बोलूयात. हो. काका, अरे आधी, काय झालं? अर्जंटली फोन करून बोलवून घेतलंस? अरे आधी, मिस मेघनांना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोला. सर, आपण केबिनमध्ये जाऊन बोललो तर चालेल का? नाही म्हणजे तेजस सर, केदार सर, तन्मय सर, तुम्ही पण या. ओके, या. येस, बोला. सर, काल मी माझं सगळं काम समजून घेतलं आणि आत्ता जे काही प्रोजेक्ट चालू आहेत त्याबद्दल पण मी सगळं समजून घेतलं. सर, ते टेंडरबद्दल पण मला कळलंय. कुठलं टेंडर? हा, ते नदीवर ब्रिज बांधायचं? हो सर, ते मिळालं नाही ना आपल्याला? नाही, मिळालं नाही असं नाही. आपण ते आपल्या हातून घालवून घेतलं. बरं, त्या टेंडरबद्दल तुम्हाला काय सांगायचं? सर, ते टेंडर RCW इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीला मिळालंय. मग? नाही म्हणजे हे ऑलरेडी माहिती आहे आम्हाला. हो. सर, तुम्ही या कंपनीबद्दल ऐकलंय का? नाही, खरं तर मी पण हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. नवीन असेल कंपनी का तशी? कंपनी नवीन आहे पण माणसं जुनीच आहेत. म्हणजे? सर, ती कंपनी NM डोईफोडे या माणसाची. पुढे हो सर, तुम्ही हे नाव ऐकलं असेल. प्रसिद्ध आहे हे नाव, पण वेगळ्या कारणांसाठी. वाईट दर्जाचं कन्स्ट्रक्शन, लो क्वालिटी मेंटेनन्स, प्रोजेक्ट वेळेत न पूर्ण करणं. पण मग त्याला टेंडर कसं मिळू शकतं? एक मिनिट. हे सगळं कोणाबद्दल चाललंय? हे काय चाललंय मला जरा कळेल का? काका, हा डोईफुडे त्याच्या अनएथिकल प्रॅक्टिससाठी, लो क्वालिटीच्या कामासाठी खूप फेमस आहे. गव्हर्नमेंटने ऑलरेडी 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केले त्याला. एक्झॅक्टली.
अरे पण त्याच्या कंपनीचं नाव वेगळं होतं ना. सर सिस्टीममधून लूफॉल शोधून काढणं, करप्शन करून टेंडर मिळवणं हे त्यांची कंपनी रेग्युलरच करते. ते आणि त्यांची कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे म्हणून त्यांनी नवीन नावाची कंपनी उघडली आणि असं करून त्यांनी हे टेंडर मिळवलं आहे सर. सर हे इलिगल आहे. ब्लॅक लिस्टेड माणसं टेंडर भरू शकत नाहीत. मला असं वाटतं आपण याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. वाह, गुड वर्क मेघना. खूप मोठी न्यूज दिली आहेस तू. म्हणजे आता आपण जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते टेंडर आपल्याला परत मिळू शकतं. एक्झॅक्टली. काय सांगतोस? दॅट्स ग्रेट. मेघना, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिल्याच दिवशी कंपनीला तुम्ही एवढा फायदा करून दिला. गुड. आपण लगेच ऍक्शन घेऊया. आलोच मी. नाही तेजस थांब. का? वाय? मेघनाने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली असली तरी ती ऑथेंटिक आहे की नाही आपल्याला एकदा चेक करावं लागेल. मगच आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. तर मी कार्यकाऱ्यांना बोलव. ओके. सर मेघनाने सांगितलेली माहिती मी क्रॉस चेक केली आणि ती म्हणते ते बरोबर आहे. ज्या कंपनीला हे टेंडर मिळालं ना त्या कंपनीचा मालक डोई फोडे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, डोई फोडे ब्लॅकलिस्टेड आहे. नाही पण ती कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे, मग त्यांना टेंडर मिळालंच कसं? अरे त्यांनी वेगळ्याच कंपनीच्या नावाने टेंडर भरलं ना तन्मय. हो, पण म्हणजे हे टेंडर आपल्या कंपनीच्या हातनं गेलंय, हो ना? नाही नाही सर, ते अजूनही आपण जर का ऑब्जेक्शन घेतलं ना तर ती संपूर्ण प्रोसेस डिस्क्वालिफाय होऊ शकते आणि टेंडर आपल्याला मिळू शकतं सर. हे टेंडर आता आपल्यालाच मिळेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. मेघना, सी चमत्कार केलास तू. ट्रू. म्हणजे मेघाला सावध होत्या म्हणून हे टेंडर आपल्या कंपनीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. गुड. मेघनाने आज आपल्या ऑफिससाठी आल्या आल्या पहिल्याच दिवशी खूप मोठं काम केलंय. वेल डन मेघना. गुड वर्क मेघना. थँक्यू सर. माझं ऐकलं असतं तर हे टेंडर हातातून गेलंच नसतं. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. टेंडर मिळवण्यासाठी मी क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मी सुद्धा पुन्हा एकदा सांगतोय, ते प्रोजेक्ट माझं होतं. मी पाहिलं असतं ना ते कसं कम्प्लीट करायचंय ते. तेजस, प्रोजेक्ट कम्प्लीट करणं हा मुद्दाच नाही. तुझी कॉस्ट लॉक केली होतीस त्याचा मला प्रॉब्लेम होता म्हणून मी सगळं रिवर्क केलं. ओके गाईज होल्ड ऑन प्लीज. भांडू नका. सॉरी, आय नो मी नवीन आहे पण मी काही बोलू का? मी आधी कोट केलेलं टेंडर बघितलंय आणि रिवर्क केलेलं टेंडर सुद्धा बघितलंय. मला असं वाटतं रिवर्क केलेलं टेंडर जास्त बेटर आहे. सर, आधीच्या टेंडरमध्ये क्वालिटी इश्यूज निर्माण झाले असते आणि आपल्याच कंपनीचं नुकसान झालं असतं. एक्झॅक्टली हेच म्हणायचं मला. आय एम रिअली हॅपी मेघना की तुला हे सगळं कळतंय. थँक्यू सर. वा मेघना, गुड वर्क. मस्त. चला आता जरा कामाकडे लक्ष देऊया का? ते टेंडर आपल्याला कसं मिळेल हे बघूया. राईट. पण त्याआधी त्या कंपनीवर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायला लागेल आणि त्यांना मिळालेलं टेंडर डिस्क्वालिफाय करावं लागेल. राईट. चला मी कामाला लागलो. सर मी पण येतो. अच्छा. नाही गेलं? गुड. असंच काम करत राहा. कीप इट अप. येस सर. काय झालं शाळेत? सापडला का तो माणूस जो सगळं करत होता? नाही मावशी, नाही सापडला तो माणूस. पण मग तुम्ही काय केलं? कंप्लेंट केलीत का? हो, तक्रार केली आम्ही. रीमा शाळेच्या बाहेर जाणार नाही. नाही, तो माणूस ब्रेनवॉशच करत होता रीमाचं. आपण ना रीमाला नीट समजावून सांगायला हवंय. मावशी तेच कळत नाही मला. काळजी वाटते हो रीमाची.
कळत नाहीये त्या माणसाच्या प्रभावातून बाहेर कसं काढायचं तिला. खूप काळजी करूस तू. आपण रीमाला त्या माणसाच्या प्रभावातून बाहेर काढूया. हॅलो. नेत्रा तुम्ही आलात का घरी? हो पोहोचलो आम्ही. बरं काय घडलं पुढे? काही नाही, मी म्हटलं ना आम्ही प्रिन्सिपल मॅडमकडे कंप्लेंट केली. गुड. नेत्रा मला असं वाटतं आपण आणखी एक गोष्ट क्रॉस चेक करायला हवी. म्हणजे तो जो कोणी कुल्फीवाला आहे तो फक्त रीमालाच अशा सगळ्या गोष्टी सांगतोय की इतर मुलांना सुद्धा अशा गोष्टी सांगतोय? नाही, मी विचारलं त्यांना. तक्रार करणारे आपण पहिलेच पालक आहोत, अजून कुठल्याही पालकांनी अशी काही तक्रार केली नाहीये. नाही, तो जर इतर मुलांबरोबर सुद्धा असंच करत असेल तर हे डेंजरस आहेच, पण जर तो फक्त रीमालाच हे सगळं सांगत असेल तर या सगळ्यामागे काहीतरी वेगळं आहे नेत्रा. बरोबर आहे तुमचं. आपण नुसती तक्रार करून शांत नको बसूया, आपण या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. एक्झॅक्टली. आपण बघूयात आपल्याला आणखी काय करता येते ते. मला रीमाची खूप काळजी वाटते हो. रिलॅक्स, काही होणार नाही. मी संध्याकाळी परत आलो की बोलूयात आपण आणखी. बाय. केतकी, नेत्रा, इंद्राणी ताई, मैथिली ताई, फाल्गुनी, चला या लवकर बाहेर. केतकी, काय रे, काय झालं? इकडे आहेस तू? सांगतो एक अतिशय आनंदाची बातमी आहे, सगळ्यांना येऊ दे. लवकरच सांगा काकाजी. या लवकर या. सांगा ना. आधी पिढे घ्या मग सांगतो. अरे पण काय झालंय काय? अरे पिढे घ्या, खूप आनंदाची बातमी आहे. हो पण झालंय काय? अगं हो सांगतो. तुम्हाला आठवते का ते नदीवर ब्रिज बांधायचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं होतं? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय. काय? वा, खरंच? हो मग. आपल्या कंपनीसाठी खूप फायद्याचं होतं ते कॉन्ट्रॅक्ट. तेजसने खूप मेहनत घेतली होती त्या कॉन्ट्रॅक्टसाठी आणि देव आपली मेहनत नेहमी पाहत असतो. देवाने त्याच्या मेहनतीचं फळ त्याला दिलंच. अरे पण आपल्याला कसं मिळालं टेंडर? डोयफुडे नावाचा एक माणूस आहे, तो ब्लॅकलिस्टेड आहे. कायदेशीररित्या ब्लॅकलिस्टेड माणसाला टेंडर भरता येत नाही. मग त्याने काय केलं, एका वेगळ्या नावाने कंपनी उघडली आणि त्या कंपनीच्या नावाने टेंडर भरलं आणि असं टेंडर मिळवलं सुद्धा. पण मग हे आपल्याला कळल्यानंतर आपण ऑब्जेक्ट केलं आणि त्याला डिस्क्वालिफाय केलं आणि अशा पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. अभिनंदन. हा, माझं अभिनंदन नको, तेजसचं करा. हो काकाजी, तेजसने खूप मेहनत घेतली होती पण अद्वैत बायजीमुळे ते टेंडर हातून गेलं. तुम्ही म्हणतात ते खरंच आहे काकाजी. भगवानजी पण बघतात कोण खरंच आहे आणि कोण खोटच आहे. बरोबर आहे फाल्गुनी. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं. अद्वैत बायजी नेहमी तेजस पुढे जाऊ नये म्हणून त्यांना त्रास देतात, पण तेजस त्यांच्या टॅलेंटमुळे पुढे जाणारच. फाल्गुनी ताई, असं का बोलताय तुम्ही? ह्यांनी तेजस भाऊजींना कधी त्रास दिला? झालं बोलली मध्ये. राहू दे ना, आता सगळं छान होतंय तर नको ना वादावादी उगाच. काकूमा, आता आपण खरं बोलले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे का? फाल्गुनी बास, आत्ता नको. पण आत्या सासू म्हणजे खरंच आहे ते खरंच आहे ना. अद्वैत बाईजी तेजस ती जेलसचे. तेजस पुढे जाऊ नये, त्यांना चांगले प्रोजेक्ट्स मिळू नये म्हणून नेहमीच प्रयत्न करतात. पण आता मी डरीने गप्प बसणार नाही. फाल्गुनी, प्लीज हे सगळे गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक. एक मिनिट. एवढ्या आनंदाच्या प्रसंगाला उगाच गालबोट नको लागेल. नाही काका, प्लीज मला आत्ताच एक्सप्लेन करू देत. हे गैरसमज जे आत्ता फाल्गुनी आणि तेजसच्या मनात आहेत ते आत्ताच क्लिअर नाही केले तर पुढे जाऊन खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होते. अजून काय प्रॉब्लेम होणार? आधी तुम्ही आणि तुमची बायकोने खूप मोठे प्रॉब्लेम करून ठेवले. पण एक बात लक्षात ठेवा अद्वैत बाईजी, तुम्ही तेजसला कितीही त्रास दिला, कितीही मागे खेचलात तरी तेजस पुढेच जाणार. कोण म्हणाला मी तेजसला मागे खेचतोय म्हणून? फाल्गुनी, मला माहित नाही तू आणि तेजस हा असा विचार का करता, बट लेट मी बी व्हेरी क्लिअर, माझ्या मनात असं काही नाहीये.
मी फक्त त्याने जे टेंडर बनवलं होतं त्यावर बोललो. पण तेजस जे प्रोजेक्ट लीड करतोय त्यात तुम्हाला का मध्ये पडायचंय अद्वैतबाईजी? फाल्गुनी, आपण एक कंपनी चालवतो. स्वतःचं नुकसान होईल असं काम आपण नाही करू शकत. लो क्वालिटीचं काम आपण नाही करू शकत जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्रास होईल. नवी मुंबईच्या साईटवर काय झालं होतं? बघितलं ना काकू, मग पुन्हा एकदा नवी मुंबईच्या ऍक्सिडेंट वरच आलात ना. तेजस बरोबर बोलतोय. तुम्हाला हेच दाखवायचं ना की तो ऍक्सिडेंट तेजसमुळेच झाला होता. फाल्गुनी, मी काय म्हणतोय ना ते नीट समजून घे प्लीज. चूक तेजसची नव्हती. जे काही झालं त्याला कंपनी म्हणजे सगळेच जबाबदार होते. अद्वैतबाईजी जाऊ दे ना. तुमच्या आणि तुमच्या बायकोचा काय प्रॉब्लेम आहे ना तो मला माहिती आहे. फाल्गुनी, तू काय बोलतेस तुला कळतंय का? आपण एक काम करूया, तू मी तेजस आपण शांतपणे बसून बोलूयात. पण हे प्लीज मनात हे असे गैरसमज नको ठेवूस प्लीज. काय गरज नाही. काही गरज नाहीये म्हणजे काय करायचं का तुला? अहो ऐका प्लीज, अब सांग ना तिला, ती कशी बोलते. आता वाद नको प्लीज, आता नको. पण ती कशी बोलते तुला? प्लीज माझं ऐका, माझ्यासाठी आता हा विषय सोडा प्लीज. तुम्ही चला बरं. तुम्ही प्लीज शांत व्हा. ईशा आणि रीमा कुठे आहेत? ते त्यांच्या खोलीत. मित्र, आपण रीमाला खूप जपायला हवं. शाळेच्या मॅनेजमेंटशी बोलायला हवं. मुलं बाहेरच्या कोणाशी बोलतायत कोणाशी नाही याकडे जरा लक्ष द्या म्हणावं. हो, आज आम्ही बोललोय ना प्रिन्सिपल मॅडमशी. त्या म्हणाल्या की त्या स्वतः लक्ष घालतील आता या सगळ्यात. माणूस कोण आहे ना ते कळायला हवं. मित्र सापडलं ना तर. मित्र, काय चाललंय का? एका मागोमाग एक प्रॉब्लेम वाढतातच आहे. तुम्हाला फाल्गुनी ताईंच्या बोलण्याचं वाईट वाटलं ना? त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे त्या कशा आहेत. रागाच्या भरात काहीही बोलतात, त्यांच्या मनात काही नसतं. आणि सध्या ना त्यांच्या मनात खूप गैरसमज आहेत. त्यामुळे मित्र, पण गैरसमज दूर व्हायला हवेत ना. हो, पण असे वाद घालून नाही ना ते दूर होणार. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायला लागेल. मुळात मला हे कळत नाहीये की तेजस आणि फाल्गुनीला असं का वाटतं की मी तेजसच्या प्रगतीच्या आड येतोय. तुम्ही आधी जरा शांत व्हा आणि माझं एक ऐकाल. आज जे घडलं ते पुन्हा घडू देऊ नका. म्हणजे फाल्गुनी ताई सध्या काही ऐकून घेण्याच्या, काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यामुळे प्लीज यापुढे त्यांच्याशी वाद घालू नका. थोडा वेळ जाऊ द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेणं बंद करा. त्रास होतो मित्र. तू बघ ना काय चाललंय या घरात. रीमा तुझी मुलगी असून तुझ्यावर अविश्वास दाखवते. तेजस, फाल्गुनी माझ्यावर अविश्वास दाखवतात. आणि तुम्ही तुमच्या वडिलांवर अविश्वास दाखवताय, त्याचं काय? एकदा तरी विचार केलाय का हो ते एकटे कसे राहत असतील तिथे? त्यांना फोन केला, त्यांना विचारलं का त्यांची तब्येत कशी आहे, त्यांची चौकशी केली आहे? बरं बाकी सगळं जाऊ दे, त्यांना तुम्ही जेवलात की नाही एवढं फोन करून विचारलं का तुम्ही? मित्र, त्यांनी जे केलंय त्याचं काय? अहो आपण माणसं आहोत, देव नाही होत. आणि चूक माणसाकडनंच होते. आणि बाबांनी तर त्यांची चूक कबूल सुद्धा केली आहे. त्यांना पश्चाताप होतोय. पण तरीही जात असताना कोणीही त्यांना अडवलं नाही. एकदा विचार करा ना, आयुष्यभर ते स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहिले आणि आता या वयात ते तिथे एकटे राहत आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की त्यांना एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ. काय करायला हवं मित्र? बाबांना परत आणायला हवं. मित्र, मला आता नाही कळत आहे खरंच काय करायला हवं. आपण बोलूयात नंतर. मला गेटच्या बाहेर जायचंय. काय गेट बीट उघडणार नाही. तुझी आई आली होती, तो कुल्फीवाला, त्याला तू रोज भेटतेस, त्याची चौकशी करत होती आणि तक्रार सुद्धा केली. काका आजोबा
बरोबर बोलत होते. सावत्र आहे म्हणून आई मला त्रास देते. आईमुळे मला आईस्क्रीमवाल्या आजोबांना भेटता नाही आलं. ही सावत्र आई मला नेहमी त्रास देते. मला तिचा खूप राग येतो. ती मला सॉरी म्हणाली तरी तिच्याशी नीट बोलणारच नाही आणि वागणार सुद्धा नाही. कारण ती माझी आई नाहीच आहे, ती माझी एनिमी आहे. आईस्क्रीम वाले आजोबा, तुम्ही लवकर या आणि मला पॉवर द्या. मी माझ्या सावत्र आईला खूप छळणार आहे.